नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा फिशिंगसाठी आलो आणि आज वेगळ्या पद्धतीने आपण मासे पकडणार. आपण रॉड घेऊन आलो आहे, पण हाय टाईटला वेळ आहे थोडा आणि काय कॅच होत नाही. तर आपण आज पारंपरिक पद्धतीने, आपला मित्र आहे ते आणि तो खाडी किनारी जातो आणि बघूया त्याच्या आयडियाप्रमाणे काय मासे मिळतात काय. लेट्स गो फिशिंग. ठीक आहे दीपक, काय मासे होतील आज? कांदळी भेटतील. होय ना? हो. शॉर्ट शॉर्ट चल बघूया आपण. आणि खेकडे. खेकडे ना? ओके. चल, थोडा डेंजरस आहे, बघूया आपण, ट्राय करूया. सावकाश चौकशी चप्पल घातलेस ना, आता ते वरनं सुके वगैरे त्याच्यावर. मित्रांनो, तेवढं सोपं नाही आहे. खाडी किनारी एकदम पायात चपला न घालता चालणं, करपं वगैरे खूप लागतात आणि रॉक पण आहेत, बुळबुळीत असतात. ते शेवाळ पकडलेली असते. लो टाईटला पाणी खाली गेल्यामुळे आणखीन ते शेवाळ होते. बघूया दीपक काय कॅच करतो काय. बुळबुळीत आहेत ना दगड. ऊन पडलेलं असतं ना, त्यामुळे जरा दगडावरती एकदम पाण्यात दगड कायम असल्यामुळे शेवाळ पकडलेलं असतं. पाय टाकल्या लगेच सरकतो आणि कालवी असतात खाली, त्यामुळे खूप जपून जायला लागतं. पुढे जाय बघ, पायाजवळ आहे बघ. पुढे पुढे बघ, गेला पळाला. नाही, पुढे ये जरा. दगडाखाली बघ कोणतरी आहे. कुठले बघ, ह्या पुढच्या कुर्ला खेकडा बघ, एवढा आहे खेकडा. वाढच आहे. काठी नाही ना? नाही, हा बघ एवढा मोठा आहे. काठी असली पटकन बाहेर असतं. आणू स्टिक, आणू स्टिक आणतो जरा. नजर ठेवा. मोठा खेकडा आहे, बघूया, ट्राय करूया आपण पकडायचा. मस्त की खेकडा होता, पण तो बिळात गेला आहे. बघूया थोड्या वेळानं यावेल. ते मोठी होती कांदली. आणि कॅच झालेला आहे दीपकला एक. काय आहे दीपक? कांदळी. साईज मोठी आहे. होय, फुल साईज आहे. एक नंबर. पावरती ये. एक नंबर, खतरनाक. अडेच पारंपरिक पद्धतीने मासे बघा कसे पकडतात. सोपी पद्धत, पण जरा कष्ट आहेत. पाय सांभाळून टाकायला लागतात. मला पहिला कॅच झाला आहे. 10-12 जमवूया, आपलं काम झालं. मग मित्रांनो, अजून एक मस्तपैकी लागला आहे. गावला ना? सुटेल बघ, पुढे येतोय. काठी आणलीस ती बरं. काठी चांगली.
साईज चांगले अवकाश एक नंबर. पाणी मस्त मिळालं आज. होय. लो टाईड आहे. अजून एक अर्धा तास मिळेल आपल्याला. काय फ्रेम आणलीस? हम्म? फ्रेम प्रेम आहे ती. चांगले हाड आहे गाठी. इकडे हे ती खाली उतरलो तिकडे. तेव्हा असती ना पटकन. तर मित्रांनो खूप मस्तच मासे मिळालेत आज. रात्रीच्या आम्ही आलो होतो आणि खूप दिवसानंतर खाडीच्या बाजूला आम्ही मासे पकडतोय. नंतर आपण फिशिंग करणारच आहोत. थोडा हायटाईट झालं की बघूया काहीतरी बारामुंडी किंवा मोठा स्नॅपर कॅच होईल काहीतरी. तोपर्यंत दीपकने मस्त काम केलं नाही, टाईमपास. मस्त मासे लागलेत. दीपक काय लागलं आहे? 5 कांदळी आहेत, 2 खेकडे आहेत. जबरदस्त, एक नंबर आहेत. जिवंत आहेत, एकदम फडफडीत. काटा नाही ना याला? मित्रांनो तुमच्याकडे या माशाला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अशी फिशिंग केलीत का कधी? टेस्टी नाही एकदम. एक नंबर चालेल. आणि कुर्ल्या साईज मस्त आहे. इकडे मोठे आहेत. इकडे कुर्ला मोठा आहे. एक नंबर खेकडा आहे. आडेस काम जबरदस्त. सुपर संडे. उद्या मजा आहे तुझी. हां हा. मित्रांनो आपण आलो होतो नाईटला फिशिंगला. आणि बघा मस्त एक तांबोशी लागले आहे बेट फिशिंगला. गेम झाला काहीतरी. हा नाही पण मस्त एक नंबर. कलर बघा कसा आहे तो. तर मित्रांनो या खेकडा भाजून खाऊया. एक नंबर ताजा ताजा. कलर बदलला पाहिजे. लाल होतो. लेंगा पडला की घ्यायचा. डेंगी नव्हती दिला, डेंगी फुटून ठेवतो. तर मित्रांनो थंडी खूप पडली आहे. बघूया पण थोडा वेळ अजून काय कॅच होत आहेत काय. थंडी मस्त झाली शिकवली झाली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन त्वरित मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.